हरी कथा बोले उघड्या बोला अज्ञान मुने आपल्या बाळा चालवी सकळा नामावळे विठाला प्राप्त प्रसिद्धी प्राप्त स्थळी श्री संत श्रेष्ठ संत माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह गेली अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत। त्यात या सप्त्याचं नियोजन आयोजन विश्वस्त मंडळाने जेव्हा मीटिंग घेतली त्यात पहिल्या मीटिंगला पहिली वेळ द्या माझ्या अगोदर कितीतरी मीटिंग झाल्या जाणून बुजून नाही माझ्या रविवारची ड्युटी असायची आणि रविवारची मीटिंग ठेवायची। गुरुजींचा वारंवार फोन यायचा दयानंद तुम्ही आलेच ना बरं का मी म्हणलं शनिवारी मीटिंग ठेवा मी येतो। भगवंतांनी काय केला दाखवली मीटिंग शनिवारी ठेवली आणि मला या बोलवलं मीटिंगला आलं। पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा विश्वस्त मंडळाने नाव लोखन माझं केलं। मी पाहिलं मला विरोधक कोण आहे का बाबा नको दयानंद म्हणायला तर बरं वाटलं। सर्वानुमतांनी माझी सेवा ठेवली। त्यात अग्रगण्य विश्वस्तांचं नाव आमच्या आळंदी आश्रमाचे अध्यक्ष आपले भाऊ गोरक्षेठ जाधव गुरुजी। आता मला अवघड झाले बरं का अमोल भाऊ मला बाहेर कीर्तन किती वेळ ठेवा मी नाचत उड्या मारलं गाईल कसंही करलं खरंच इथं मला बोधरेशन आले विठाला स्कूल डे कसा असतो मला होता आता तुम्हाला माहिती होतं का नाही स्कूल डेच्या दिवशी एक तास शिकवायचा असतो विद्यार्थ्याचे सेवा असते तसं माझी सेवा इथं अग्रगण्य आता भेट तरी बाबा मी आहे ना मी एक तास पाहिलं बाबा मी कीर्तन काय पूर्ण वाटत मला तर अवघडच झालं। आता अवघडच झालं त्यात मी अभंग काढला होता वेगळा या अभंगाने विचारलं अभंग पाठांतरात आहे का म्हणजे सोपा अभंग घ्या जरा आणि सोपं सांगतो। आता अजून एक घटना झाला माझ्या पद्धतीत असं होतं मला विठ्ठला तिकडे आई बसली आमची देशमुख ताई प्रभाताईंच्या दर्शन घेतलं म्हटलं तब्येत सांभाळा तब्येत राव थोडस आमच्या ताई भेटल्या नव्हत्या ताईंना म्हणलं काळ घेऊन बरं म्हणले कीर्तन कुणाचं म्हणलं मला नाही बसल्या त्यांचे चरण स्पर्श तुम्हा सगळ्यांचा चरण स्पर्श तुम्हा श्रोतेवरुलांचा चरण स्पर्श तुम्ही गायक वृंदांचा चरण स्पर्श मला गायत्री गायकर बाबा इथं आल्या सगळे बाबा इथं आल्या विश्वस्त आणि सगळे विश्वस्तांचं चरण स्पर्श आणि खायचं काय ते आम्ही घेतलं काय कार्यकारी मंडळ त्यांची चरण स्पर्श नमस्कार करतो म्हणजे म्हणणार नाही विडाला मला काही येते बरं का आता हे जे आई वडील बसलेत ना यांच्याच आई वडिलांच्याच ताटातला घास खाडायचा आणि त्यांच्याच मुखात भरायचा त्यांच्याच ताटातला घास काढायचा। मी जे जे ऐकलंय मी त्यांच्याकडनं जे जे घेतलंय ते आज मी परत देणार आहे तुम्हाला ज्ञान पाहिजे का प्रेम पाहिजे खरं सांगा आता कोणच बोला ना इतके वेळ बाबांच्या समोर तर म्हणले ज्ञान पाहिजे मी कोण आहे तुम्ही कोण आहे ब्रह्म कसं आहे माझ्यामध्ये तेवढंच आहे ऐक्य भावके ऐक्य धर्म माझा पहिलं मी ध्येय नाही मग मी स्वरूप आहे मग स्वरूपाचं पण ज्ञान झालं मग तुम्हाला ज्ञान पाहिजे का प्रेम पाहिजे मी प्रेम देतो मी तू प्रेमाच्या नंतर अजिबात राहत नाही मग घ्यायचंय काय इथं येऊन मी ज्ञान नाही घेतलं मी इथं येऊन नाम बी नाही घेतलं मी इथं येऊन शब्द ज्ञान बी नाही घेतलं मी इथं येऊन फक्त प्रेम घेतले श्रीपाद बाबांनी प्रेम दिले रामदास बाबांनी प्रेम दिले हे आता जे विश्वस्त मंडळ जे देतंय हे प्रेम दिले खरं सांगा बरं आता तुम्ही
मी लातूरचा माणूस, तर लातूरचा माणूस तुम्ही पुण्याचे आणि आपण स्टेशनला भेटलो. नाव माहिती नाही पण चेहरा माहिती आहे. हे ताई होते, नाव माहिती नाही. तिच्याकडे पाहिलं म्हणले, बाबा तुम्ही आमच्या आनंदी आश्रमात येताय ना, तुम्ही दयानंद बघायला. अहो मग हे कोण सोडलं प्रेमाचा धागा? ज्ञानाने का प्रेमाने? एवढं बाबाने दिलं. बाबाने मला द्वैत सांगता नाही यायचं, मला देव बी सांगता नाही यायचं, मला फक्त प्रेम सांगता येईल, मला फक्त प्रेम देता येईल. आज तो खूप यांचा अभंग घेतलाय, माझा पूर्णतः पाठ पण नाही, कॉपी केली बघा. तुकोबर आहे सांगतात, निळोबर आहे सांगतात, दुरुस्त करून घेतलं. निळोबर आहे, तुकोबर आहे सांगितल्याशिवाय निळोबर आहे सांगतात. जीव जन्माला आला आणि जीव जन्माला आल्यानंतर जर संप्रदायाला जर जोडला नसता तर काय झालं असतं? आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर जर संप्रदायाला जर जोडलो नसतो तर काय झालं असतं? आम्ही ऐकलं होतं, सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाटी, या परी उत्तम कीर्ती. सर्व जन्माच्या शेवटी म्हणजे एका योनीमध्ये कोटी जन्म घेतल्यानंतर हा जन्म मिळाला. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म म्हणजे पाठीमागे जन्म झाले असते. तुम्ही म्हणाला, मी म्हणालो, ह्याला काय पुरावा आहे? तर नामदेव आहे. नामदेव महाराज, ज्ञानेश्वरी, तुकोबार हे आई वडील आहेत आपले. आई वडिलांनी जे सांगितलं ते खरं धरायला पाहिजे, खरं धरलंच पाहिजे, खरं धरतो आपण. नामदेव महाराज म्हणतात की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली वर्ण काय असेल तुमचं तुम्ही बघा, येतं कळलं मला आलं. तर ह्याच्या अगोदर जन्म झाले असतील असं समजू. त्याला पुरावा काय? भक्ती विनर्जन जवळ लाजीरवान संसार भोगन दुःखमोड एक योनी मग लागे वारा मनुष्य जन्माचा 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्यावा, जलचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष किरणामध्ये घ्यावा, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये
30 लक्ष पशुच्या मानवा भितरी 4 लक्ष त्यामध्ये नामाने केव्हा नरदेव या नरा दयाचा मात्र कळत काय मात्र आता धन्य तुम्ही किरण मालाच्या दुकानात ना आता मात्र म्हणजे काय माहितीच नाही मात्र मला माहिती मी शेतकऱ्याची अवलाद आहे असं का वाटतं असेल किंवा भक्ती विनोदेनं जळो तयाचे झाले पण आगा पृथ्वी वरील पाषाण नसते काही असं का म्हणावं लागलं असं का अरे कितीतरी जन्म आले कितीतरी जन्म मेले 184 होते अरे फिरून 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 पुनरपी जन्म पुनरपी किती वेळा किती
जेव्हा गप्प बसतो आपले प्रश्न थांबतात ना त्यावेळेस मग काय अवतार पावेन काय कृपा करेल नारायण. देव आहे का? देव आहे का? विचारलं देव आहे का? म्हणलं आहे ना. कुठे म्हणले? पंढरपुरात. मग इकडं कुठं म्हणजे आळंदीत. एवढं होत. देव पंढरपुरातच आहे, देव आळंदीतच आहे, देव मूर्तीतच आहे. असं असताना हे माझं नाही चाललंय, हे सगळ्यांचं चाललंय का नाही? आम्ही माझं सांगतोय. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलं का? म्हणलं हा. मंदिरातला विठ्ठल पाहिला. मंदिरातला विठ्ठल पाहिला. त्या मूर्ती पुरता मर्यादित आहे का विश्वभर? आता माझं मत अवघडच म्हणलं मूर्ती पुरता मर्यादित. मला नाही सांगता यायचं बरं का मूर्ती पुरत्या, तुम्हीच सांगा ना. म्हणले दुसरा प्रश्न तुला विचारतो. मंदिर देवात आहे का देव मंदिरात आहे? मंदिर देवात आहे का देवात मंदिर आहे? काय काय लक्षात हे झाल्यावर कळलं मला. विठ्ठल तुला जन्म मरण बाद करायचं असेल, तुला 184 जोडी चुकवायचं असेल तर तुला देवाची ओळख करून घ्यायला लागेल. विठ्ठल कसं ओळखायचं? कसं ओळखायचं? गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, विचारावा 2 प्रश्न. मी कोण आणि देव कोण? विचार. तू कोण आहे? कोण आहे तू? आईच्या उदरामध्ये 2.5 वर्षाचा होता तेव्हा तुझा फक्त 5 तत्वाचं शरीर होतं. त्या 5 तत्वाच्या शरीरात तू नव्हतं. ज्यावेळेस तू प्रवेश केला नंतर तू प्रवेश केला ते तू आहेस. अगोदर आहे ते नाहीये. अगोदर काय 5 तत्वाचं शरीर आहे हे कळलं असेल का मला? ते मला कळलं. तुम्हाला तरी कळलं होतं का? आईच्या उदरातला पराक्रम आपल्याला काय करणार? कोण करणासी माझे झाले तत्वाचं जे शरीर आहे आईच्या उदरामध्ये 2.5 महिन्याचं झालं होतं ते पहिलंच आलं होतं. जे नंतर 2.5 महिन्याचं आलं होतं ते पहिलं निघून जाणार आहे. कळलं का तुम्हाला? ते 2.5 महिन्याच्या नंतर जे आलं होतं ते पहिलं निघून जाणार आहे. परत ते पहिलं जे 2.5 महिन्याच्या अगोदर तयार झालं होतं ते तसंच राहणार आहे. मग तुम्ही कोण आहे? माझं नाव दयानंद आहे. मग मी दयानंद आहे का?
आता आपण मेटकरी बाबांकडे नाही जायचं आणि मी तुम्हाला माफी मागून मला नाही जमायचं, थोडं सांगायला, एवढं सांगत बसायला वेळ पण नाही मला जमायचं पुढे विठाला. मी कोण आहे आणि माझं नाव काय? माझं नाव दयानंद ठेवलं. माझं नाव ठेवलेलं उसनवारी. माझी बायको आहो म्हणते, माझे पोरं बाबा म्हणतात. तुम्ही मला कोण दयानंद भाऊ काका तात्या म्हणतात. माझं नाव तात्या काका बाप्पा आहे का? नाही. रामकृष्ण विठ्ठल केशव हा मंत्र असणार आहे, हा त्यांची ठेवलेली नाव असणार आहे. मग त्यांचं माझं नाव काय असणार आहे? माझं नाव काय? आणि माझ्या नावाचं भजन चाललं होतं आईच्या उदरामध्ये. माझ्या नावाचं भजन चाललं होतं आईच्या उदरामध्ये आणि ते मी विसरलो होतो. त्याची मला भ्रांती झाली होती आणि ते भ्रांती मला इथं निघली. विठाला आईच्या उदरामध्ये रामकृष्ण विठ्ठल केशव हरी नाम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत होतो का? मी माझ्या नावाचं भजन करत होतो. मग माझं नाव काय? कोण आहे तुम्ही? अहो हा प्रश्न तुमचा माझा सगळ्यांचा आहे. सगळ्यांचा होता. आता तर मला आतापासून तर आता प्रवचन आहे त्याल्यापासून अजून वेगळं काहीतरी वाटायला लागलं. ते बी चुकीचं आहे. बाबांनी तर फैसलाच केला म्हणले जे घेतलं होतं ते बी चुकीचं आहे, ते व्हायचंय. कळलं का मला काय म्हणायचं? मी जरा फास्ट बोलतो कारण हे कधी उठते ना बोलतो म्हणतात. जे घेतलंय अंगीकार केलंय ते मी आहे असं नाही म्हणायचं. म्हणले आता म्हणले की ते व्हायला सांगितलंय. हा प्रश्न तुमचा माझा नाहीये. हा प्रश्न पाठीमागं सुद्धा 21-22 दिवसाच्या नंतर 22 दिवसाच्या नंतर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा झाली. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा संपल्यानंतर त्यातला मोठा मुलगा उचलला वाघाने. आता मला तिकडे द्यायचंच नाही. वाघाने उचलला का ते गेले मला नाही माहिती. 200 दिवस ते मोठा वाघ तिथं बसला होता. गहिनी प्रसादे निवृत्ती हे प्रकाश संप्रदायाची धुरा निवृत्ती दादांपर्यंत आली. निवृत्ती दादा 21 दिवसानंतर घरी आले. आई वडिलांचं देहांत प्रायश्चित झालं होतं. 3 भावंडी घरी होते. आई वडिलांची झालेली स्थिती त्या निवृत्ती दादांना हे 3 जण बसून सांगत होते. आनंदीच्या लोकांनी काय काय केलं? 3 भावंड त्यांना सांगत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा थोडा सुद्धा हावभाव असं दुःखद हावभाव दिसलं. असं काय झालं असं? दादाला काय झालं असं? असं आई गेली म्हणून तरी त्यांच्यावर काय परिणाम नाही. वडील गेले देहांत
निघलं असं, माझी कल्पना आहे. त्यांनी असं सांगितलं असं, उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुपे दिसे, ये घटिका यंत्र जैसे, असं म्हणलं असं माझा असा समज आहे. त्या ज्ञानेश्वर महाराजांना लहान असताना सुद्धा असं वाटलं की असं काय घेऊन आलंय की दुःखाच्या पलीकडे तो गेलाय. ज्ञानेश्वर महाराज त्या दादाला म्हणतात, दादा कोण भेटलं तुला कोण भेटलं तू असं कसं काय झालं. म्हणणारा तो नाही, जाणारा तो नाही, येणारा तो नाही. त्यावेळेस लहान असला ज्ञानेश्वर महाराज त्या दादाचा हात जोडून म्हणतो, दादा मग मी कोण आहे. मी हा कोण चालू झालं. मी कोण आहे त्यांनी विचारलं. आता बाबांनी तेच सांगितलं, मी आणि माझं तू आणि तुझं, याच्यापासून ते चालू झालं. तिथं मी कोण आहे आणि विश्वामध्ये मी कसा ओतप्रोत आहे हे संकल्पना तिथनं चालू झाली असं मला वाटतं. आणि म्हणून बाबा म्हणले, बाबा तो आईच्या पोटात त्याचं स्मरण चालू होतं. ती वस्तू तू आहे. ओळखारे वस्तू, जाणारी कल्पना, नका आडराने जाऊ दे. जरी जाल मोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया. आपुलिया जीवे शिवेशी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे, होती लीन व्हावे तुका म्हणे विठाला. धन्यवाद. घ्यावे आत्म सुख उघडा ज्ञानदृष्टी. हे नदीच्या बाहेर पण म्हणलं जातं आमच्या चांगलं तुमच्या देशाला सुरात म्हणलं जातं उठा जागे वारे हालता. एक महिना ऐकायला रोज उठून तेच सांगत होते. कोणच उठले मला दिसलं ते विठाला. तुम्हाला दिसले असेल तर मग तुम्ही त्याला जागा केला असेल. हा दुसरा प्रश्न. जर उठल्याला दिसत असेल, उठा म्हणजे उठलोच ना आम्ही. जागा म्हणजे उठं स्वरूपाशी जागा व्हा. स्वरूपाशी निश्चय करून घ्या माझं स्वरूप. मग आईच्या उदरामध्ये मी ज्याच्या सोबत होतो ते तत्व मी आहे, ते तत्व तू आहे. हे जेव्हा
जेव्हा समोरासमोर बसवलं तेव्हा खरं कळलं, हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी काय झालं होतं मग मला? माझं सांगतो, मी फक्त माझं सांगतो, मला तुम्हाला बोलण्याचा अजिबात अधिकार नाही. हे माझं रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. इथं बोलतो म्हणजे मी एकतर डेअरिंग म्हणून बोलायला लागलो, माफी मागून बोलायला लागलो. ही लय होते माझं बोलणं यांच्यासमोर ही लय होते बोलणं. कारण बोलला तर माणूस बोलतो ना, बोलला तर माणूस कोण आहे कळतो लगेच. बोलला तर काय खातो हे मी कळतो, उलटी केल्यावर तर कळतं पोटात काय. एखाद्याने सकाळी काय नाश्ता केला त्याने उलटी केल्यावर कळतं पोटात काय येते. म्हणजे हे काय खाते ना त्याला बोलायला लावायचं लगेच कळतं. कुठल्या जातीचं आहे, आपल्या जातीचं आहे का दुसऱ्या जातीच्या? जात म्हणजे कुठलं? मी आत गेलेली जात म्हणलं विठ्ठल. तुम्हाला सांगू का, आम्ही जातीचे ब्राह्मण आहेत, पाहुणे आमचे मुसलमान. बघा तुम्हाला पटतंय का? आम्ही जातीचे कोण आहे? ब्राह्मण. आणि पाहुणे कोण आहे? हे कसं काय करू शकते? कुठं सूत्र जुळायचं? आणि मग तू आईच्या उदरामध्ये जे चाललं होतं ते चाललेलं विसर पडलं. कुठं? धरणे वायू लागला. आणि मग काय झालं? मी माझं आणि तू, मी माझं आणि तू तुझा हा कॅन्सर लागला माग. त्याला इलाजच नाही, त्याला अजिबात इलाज नाही. याला चिरपाड करता येत नाही, चिरपाड करता येत नाही. मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या कीर्तनकाराला मी एकदा आहे ना, मला आता मी दर्शन घेत नाही कोणाचं, मला तुम्ही अभिमान म्हणा नाही तर माझा आहे म्हणले तरी चालू. अजिबात नाही. रिकाम टिकड्या माणसाचं तर मला पाया पडत वाटत नाही. बाबांनी आज अनुग्रह दिला, मी नतमस्तक होईल. ह्याला तुम्ही अभिमान म्हणले तरी मला माफी मागतो. किती हे म्हणत नाही अर्जुना, वेद विदा जरी झाला माती विनता पाया गेला, कोणू सांगून उपनीला कोंडा जैसा. हे तुझं पाठ असेल, अख्खं पाठ असेल, रामायण पाठ असेल, महाभारत पाठ असेल, तुला हे माहित आहे का तू कोण आहेस? ही वाटत नाही. राजा विक्रमादित्य हरला. मी 2-2 मिनिटात सांगतो. विक्रमादित्य हरला, जंगलामध्ये गेला. हरलेला राजा जंगलामध्ये गेला. विजय झालेल्या राजाला कळलं. विजय झालेल्या राजाला कळल्यानंतर जा म्हणले त्यांच्याकडे जा, सुखरूप आहे का बघून या. नीती होती. 2-4 लोक गेले, त्यातलं प्रधान पण गेला. प्रधानाने पाहिलं विजय झालेला हरलेला राजा जंगलात राहतो. त्यांच्यापाशी गेला, विचार विनिमय झाले आणि बाहेर निघताना 4 पावलं घालवायला आले. घालवायला आल्यानंतर थोडं फास्ट सांगायला हवे. घालवायला आल्यानंतर राजाच्या डोळ्यात पाणी आलं. पाणी आल्यावर काय म्हणलं असेल राजा? एक म्हणते हरलाय म्हणून रडला असेल, एक म्हणते जंगलात येऊन राहिला, अरे राज पण गेलं म्हणून हरला असेल. तर राजाला विचारलं, म्हणले महात्मा तुम्ही का रडताय मला सांगू का? माझ्या राज्यामध्ये खाली हाताने कोणच नाही गेलं, तुम्हाला खाली हाताने पाठवतो. तरी सुद्धा माझ्याकडे एक वस्तू आहे. काय आहे? माझा टोप आहे, जिरे टोप आहे राजाचं. आता मी तर राजा झालो नाही. राजा विक्रमादित्याने स्वतःचा टोप काढला आणि ते प्रधान आला होता, त्या प्रधानाच्या डोक्यात गेला. ते प्रधान झालं होता. एवढा मोठा माणूस त्या माणसाचा डोक्यावर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दरबारात 11 वाजता गेलं. 11 वाजता दरबार भरला. राजाच्या समोर उभा राहिला. प्रधानजीला विचारलं, प्रधानजी क्या होता है, बात है, आ जाओ.
राजांचं काय चाललंय खायला धनधान्य आहे का? आहे म्हणे. याची ऍटिट्यूडच वेगळे वाटायला लागले. म्हणली आगाव नाही, नमस्कार नाही, वाकणं नाही, झुकणं नाही, काय चाललंय तुमचं? खरं सांगू का महाराज, ज्या महात्म्याचा टोक माझ्या डोक्यावर आहे मी 100 वेळा झुकेन, पण महात्म्याचं टोक डोक्यावर आता मी झुकणार नाही. तुम्हाला कळलं का नाही? तुम्हाला कळलं असं घ्या हा टोक तिकडनं आलाय. ब्रह्मात्री दत्त नारायण लक्ष्मी सगळ्यानंद शांताबाई मंडळमा किरवमा श्रीपाद बाबा मी धागडा झुकलो. धागडा झुकलो संप्रदायाला गालबोट लावणार नाही मी. आता नका म्हणून केलं ना. हा जन्माला आल्यानंतर भ्रांती निर्माण झाली. भ्रांती निर्माण झाल्यानंतर काय झालं, मी आणि माझं लागलं माझ्या. आता मला एक सांगा की ज्ञान नव्हतं का? आईने सांगितलं तू बाळ आहे माझा, आई माझी, मग विश्व सगळं माझं, तुम्ही सगळे माझे, नाही का? मग आता मी ज्ञानाकडे चाललो होतो, अज्ञानाकडे चाललो होतो, अज्ञानाकडे चाललो होतो. महात्मा भेटला नसता तर आता तुमचं काय झालं असतं हे सांगा. हे फोटो लागले असते, हे साधी माणसं नाही आणले उचलून असं, यांची हार लागले असते फोटो. महात्मा वाघोलीमध्ये आला आणि क्रांती झाली. ही जी पुढची मंडळी तयार झाली ना ताईंसारखी, देशमुख ताईंसारखी, 96 कोळी मराठी येते, बाहेर यायचं ताकद नव्हती त्यावेळेस. काय म्हणले बाबा, घराच्या बाहेर येणं बदल खाली पडून ताकद नव्हती, पण महात्म्याने महाराष्ट्र सरकारने समताची भावना आता राबवली. माझ्या बाबाने तेव्हा सत्यानुसारी राबवली. 18 पगडच आम्ही एकत्रित आणलं, स्त्रियांना व्यासपीठ दिलं, क्रांती केली. बाबांनी स्त्री पुरुष पाहिलं नाही, बाबांनी मनुष्य पाहिलं नाही, बाबांनी जात पाहिली नाही. बाबा एकच जात पाहिजे माहिती होती. वंदे मातरम. कुठं राहून आत ती जात. मग जन्म घेतल्यानंतर 184 हे परत येत्या, परत जन्म घेत्या, परत येत्या, परत मरत्या. ही जी यातना आहे बाबांना माहिती होतं, ही कुठंतरी थांबवायला पाहिजे. आणि मग थांबवायला पाहिजे म्हणून ते उपक्रम नंदीवाल्या बाबांकडून उपक्रम आणला होता. थोडा तरच झाला का ही होती म्हणून मंडळींनी हे कार्य इथपर्यंत आले. कसब्यात गेलं, कसब्यावर परत तुमच्या इकडे आलं, तुमच्या इकडं वाघोलीला गेलं, वाघोलीकडे विश्वभर चाललं. खरंच माझ्या बाबांनी देव वाटला, घरोघरी जाऊन आणला. एकमेव अशी तापी नदी येणार भारतामध्ये, ती उलटी वाहते. आणि दुसरी हे संप्रदायाचे हे व्यासपीठ, हे व्यासपीठावर साधक नाही आला, व्यासपीठ त्यांच्या घरी गेले. हे फक्त माझ्या इथंच होतं, बाहेर होत नाही, इथं होत नाही. बाबांना म्हणजे भाकरी करता येईल, भांडी घासता येईल, फडशी घासता येईल. हे ज्ञान काय सांगितलं? फडशीमध्ये एवढी फडशी घासायची, त्या फडशीमध्ये तुझा चेहरा दिसला पाहिजे. काय सांगितलं होतं? पापड आला पाहिजे, पापडा भाकरीला पापड आला पाहिजे. असं पीठ पीठ पाणी करू कर आणि तेव्हा पापडा येईल. पापडा म्हणजे काय होतं? पापडा म्हणजे काय होतं? फैसला झाला बाबा, भाग्यवान आहे. सगळ्यांना जात पात धर्म कोणच नाही पाहिला माझ्या महात्म्याने. यारे लहान
हे समताची भावना बाबा घेऊन आले. बाबांना एकच माहिती होतं, तुमच्यातलं चैतन्य उरत आहे, ते चैतन्य मी आणि तू एकच, मी आणि तू एकच आहे. एक करण्यासाठी ते आले, एक करण्यासाठी ते आले, एक करण्यासाठी ते आले, एक करण्यासाठी. असा महात्मा येणे परत येणे नाही. अजून 20 वर्ष जगायला पाहिजे होते. आम्ही जे थोडं थोडं वाकडे तिकडे आहेत ते सर्व तुम्हाला ते सांगत होतो की मी विचारलं महाराष्ट्रावर मी जातो राव कीर्तन करायला. महाराष्ट्रावर जातो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी व्यासपीठावर खोटं बोलत नाही. बाबांचं तो तुम्ही पाळले. तुम्ही म्हणाल दयानंद महाराष्ट्रावर फिरतो म्हणजे रुपये पाहता असं नाही. मी व्यासपीठावर शपथ घेऊन पाहतो कधी हात पसरला. बाबांचा निरोप दिला आणि फेटा टाकत मारला निघून आलो. ही माणूस माझ्या बरोबर असतो. विचार ठाऊक निरोप द्यायचा, घेऊ वाटलं घे, नाहीतरी नको येऊ, माझं काही सडणार नाही. पण तुमच्या धामध्ये मी 2 तरी जागा करून जाईल, 2 तरी मी जागा करून जाईल. कीर्तन ऐकायला मी कळायला पाहिजे हे खरंच होतं, हे खरंच होतं, हे खरंच होतं. ते सांगत होतं, त्याची भ्रांती करून टाकली. खरंच होतं, हे सांगत होतं खरंय. भले मला नाही घ्यायचं, पण सांगत होतं ते खरंच. त्याची उत्कंठा वाढून येतो. खरंच आहे, त्याचा 7 दिवसात असं फोन येतोय. तुम्ही सांगत होते, मी ऐकले असं धरणा पुरुष आहे पवित्र आणि वाशी तुझेची आपदराड पाठ आहे ना तुला, पाठ आहे ना. 4थ्या नंबरची ओवी सांग बरोबर, 4थ्या नंबरची पाठ ते मला. तुला हे माहित आहे का, कैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखांचा, की भ्रांतासी कामो विषयावरी. भ्रांती झाली रे तुला. राम तुझा आत्मा रामच आहे. अरे आत्मा आहे. सकाळी हरिपाठ मग काकडा म्हणतो, संध्याकाळी तुला आहे ना तू हरिपाठ म्हणतो ना. हा म्हणतो की मग दुसरा हरिपाठामधलं दुसऱ्या अभंगातलं दुसरं चरण काय सांगणार. एक हरी आत्मा दिवसी मला ना एखादा विचारलं म्हणजे तुम्ही कोण आहे बाबा. मठाधिपती कोण आहे, कीर्तनकार आहे. कोण आहे, कीर्तनकार आहे. कोण आहे, गायक, पंडित, विशारद आहे, अपवास वादक, हरिभक्ती पारायण, सद्गुरू आहे. एकटे असा उपाधी सोडून मला भेटला नाही. हा ना, ह्या उपाध्या कुठे मिळत्या. मी 50,000 रुपये देतो, तुम्ही मला काहीतरी द्या ना उपाधी. मिळतात का तसं फुकट. हे पैसे देऊन लागतात का मनाच्या मन उपाधी असतात. प्रत्येक जण उपाधी मी घालवायचा प्रयत्न करतो, तो लावायचा प्रयत्न करतो. मी तुम्ही लांबचं जाऊ द्या, मी माझं सांगणार आहे. माझ्याकडे एक बॅनर आले बनवलेलं. त्या बॅनरच्या पुढं गुरुवर्य दयानंद महाराज, सद्गुरू दयानंद महाराज बसले. बघितल्यावर मला आनंद झाला सर. मग नाव दुसऱ्याला ठेवण्यापेक्षा तुझ्याकडे बघणं, तुझ्याकडे बघणं. हे लावू नका, कोण लावलं असं लावू नका म्हणून सांगतो. त्याच कारण तुका म्हणे वावे. सूर्याचं पिलू आणि सूर्य काय वेगळं राहणार आहे. एकच आहे, एकच आहे. हा, ये उपाधी मी नाही, मी उपाधी वेगळं, तुम्ही निर्विकार.
रस काय केलं बीज पेरलं शेतकरी मोठं म्हटलं मला त्यांनी बाबर घातली ह्या जमिनीमध्ये बाबर 3 नळ्याची होती बीज वठीला झाकून आणलं होतं आणि ते बी कानामध्ये माझ्या पेरलं कानामध्ये बीज पेरलं डोक्यावर हात ठेवला बाबांनी आता उभी फार सुंदर सांगितली होती महावाक्याचा उपदेश केला आणि काय झालं असेल बघा बरं ते महावाक्य म्हणजे अभंगाचं पहिलं चरण एक गाव Oh
तुम्ही जिल्हा सांगा तिथं साधक सांगतो. 2 साधक जरी असत तर अख्ख्या गावाला येड लावतात, अख्ख्या गावाला. ह्याच्यापासून सावध राहा, अख्खं गाव म्हणते भजमी हरिपाटी कांदा सगळे करणार. ह्याला काहीच येत नाही, ह्याला काही येत नाही. त्याचं कारण आहे बाबा, तो बापाच्या पोटचा नाही. खरंच आम्ही मोठ्या बाप्पाचे जगी आई साधा भ्रांती झाली होती. शास्त्र पाठ होते. अहो मला ज्ञानेश्वरी ना अजिबात समजत नव्हती, पण बाबांनी ज्ञानेश्वरीच्या उपयोग काय समजत होतं ज्ञानेश्वरीचं. मेटकरी बाबांचं चरण धरून मी विचारलं, तुम्ही इकडं नसतं आलं तर ज्ञानेश्वरी समजली असती. घोटाळा हाच होता, ज्यांनी भ्रांती
सणी नरसणी सगळे ह्या ओव्याला आले. आता सांगितलं मी एक दिवस मोबाईल नंबर घेतो आणि सगळ्या ओव्या माझ्याकडे घेतो. भविष्यात माझ्या कामाला येते ना. आम्ही सांगता सांगता थांबलो पण पंढरपूरला गेलो होतो. पंढरपुराचा मंदिर देव मंदिरात आहे हे कळलं. देवाचं मंदिर आहे हे बी कळलं. आपलं जे मंदिर आहे एवढं मोठं बांधलंय आपण. देव येत आहे का मंदिर देवात आहे हे तुम्ही सांगितलं. हे कळलं. मी बऱ्याच लोकांना प्रश्न केला मग मंदिरामध्ये देव आहे. देव मंदिर सुद्धा देवात आहे. आता बाबांनी सांगितलं भरलं दाट चढी तळी पाषाणी. आता आपल्याला पाठ झालं प्रमाण. आपली आधुनिक महत्वाचं सांगतो आपल्याला पाणी ना शब्दाची धार सवडी अशी लावूनच ठेवली. कोण जर भेटला ना त्यानं आळंदीमध्ये 10 वर्ष काढलं होते. त्यांनी इथं येऊन अनुभव घ्यायला पाहिजे आणि तो त्या मंदिरापाशी भेटला पाहिजे. त्यांनी म्हणलं ना तू कोण आहे. तू तुझ्या पुरता मर्यादित आहे का विश्वभर आहे. तो गप्पच. त्याचं सगळंच बंद होते. मला एक सांगा विश्वभर असणारं चैतन्य ओतप्रोत आहे हे मान्य. हरिभक्ती पारायण कीर्तनकार मठाधिपती पदवीधर घरी गेल्यानंतर बायको दिसते का बायको मधला राम दिसतो. खरंच का खरं. तुम्ही यांना म्हणसाल तुम्ही देव आहे तुम्ही देव आहे तुम्ही देव. किती लोक येतात की रोज मला बायकोच्या पाया पडतात. मी नियमला बेथोड झालं. कमीत कमी निषेध व्हायचं. बायको आकर्षक येतात. देव झालं ना मग विषय संपला. कारण नवरा सिद्ध काय. नवरा म्हणजे अहंकार. नवरा म्हणजे कोणच नाही अहंकार आहे. नवरा हा विषय अहंकार आहे. मी सिद्ध करून देतो. न व रावण म्हणजे आम्ही सगळे रावण आहे म्हणायला म्हणून आपण म्हणायला म्हणून की राम सगळ्यांमध्ये मग बायकोमध्ये नाही का. ताई खरं सांगा सकाळी उठल्या आंघोळीला गेल्यानंतर पहिला तांब्या कोण होतला. तुम्ही का देवावी देव. कुंकू लावताना तुम्ही पाहिलं का देवावी. तुम्हाला कोण दाखवलं. जर देव निघून गेला असता तर लय अवघड नाही सांग. जर तुम्हाला बाथरूम मध्ये 2 तांबे ओतल्यानंतर 3ऱ्या तांब्याला जर देव निघून गेला असता चाले हे शरीर कोणाचे नाही असं नाही. सगळेच म्हणतात चाले हे शरीर कोणाचे असते. एकाने फोन केलं म्हणलं माझी आई गेली मेली बरं का. 5 वाजता आई मेली म्हणून फोन आला. मी बघायला गेलो आई समोरच होती. 9वारी साडी होती. बघा ना बाबा म्हणली आई हिरवीगार कालच साडी आणली होती संक्रांतीला आणि म्हणली की एक दात पडला नव्हता
केस पांढरे झाले नव्हते, काळेच्या काळे होते, एकदम माझी आई सुंदर दिसत होती. मी जेवढं वर्णन सांगत होतं बाबा ते समोरच दिसत होतं, पण आई गेली कसं काय मला हेच कळलं नव्हतं. गेली की आई होती, दिसली की आई होती, गेली ती निघून गेला वाला, निघून गेला आपल्याला खरंच येणं म्हणते बाहेर गेलं, येणं म्हणते येणं व्हावं का नाही खरंच. जोपर्यंत लोक येणं म्हणत नाहीत ना तुम्ही येणं करा. येणं झालं येणं झालं येणं झालं धन्यवाद. अहो खरंच आम्ही येडे. काही मला आहे ना, काही कीर्तनाला बोलवतात ना तर गायक लोक माझ्या कीर्तनात उभे राहतात म्हणजे येडे. आपल्याला एकतर आपले लोक असे आहेत ना, एकतर ठाम बोलतात, खरं बोलतात आणि ती ह्याच्यात बसत खरं बोलल्यामुळं मान्य करावं लागेल. कारण काय माहितीये का, माझ्या बापाने सांगितले एक बाप नाही तर मेला म्हणून सांग. एक तर बाप दाखवून नाही तर विडाला कानात वस्तू गेली, वस्तू इथपर्यंत गेली, इथपर्यंत. आता इथं वस्तू महावाक्याचे निनावे, गुरु कृपेचे निभावे, माथा परवाडीला नव्हे. काय झालं म्हणजे निश्चय केला तू ते जे तू समजला ते नाही, तू हे आहे. तू जे समजला, तुझ्याला तुला ते बाधा झाली होती, तुला जे रोग झाला होता, तुला जे कॅन्सर झाला होता न निघणारा, आज दुरुस्त करून दिला. तू ते नाही, सर्वात ते आहे. मला एक हे आठवलं बघा, मला नाही आठवलं तर पूर्ण करा. मनोबुद्धी चित्त अहंकार मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. न च श्रोत न चिदानंद रूपम शिवोहम 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 शिवोहम. कसं येडे लागलंय जगाला,
असं सांगितल्यानंतर तुमची कीर्तन ठेवतील का काय? नका का मिळाल्यात? एक मिळालं तरी मी 10 जागा करणार, 10 जागा करणार आणि 10च्या मागे सोडणार, 100 करणार, 100 जागा करणार, 1000च्या मागे सोडणार. जोपर्यंत आनंदमय होत नाही तोपर्यंत माझा प्रयास चालू राहणार. तुमच्या दारीचा पुतळा नको नको लोक आपला भुंकत भुंकत द्वारी आलो, प्रेम रसासी सुखलो. इथं आलो जसं गाणं पेरलं. खरं सांगा, अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये मी बसलो ना. आता ज्ञानेश्वरी नुसती नाही पाठ झाली तरी चालत, पण वाक्यावरनं डोळा जरी केला, हा अनुभव माझ्या बाबाने मला दिला. तो म्हणे हे मीची करी माझा पत्री सर्वत्र नमस्कार. तो म्हणे हे मीची करी हा निश्चय सर्वत्र नमस्कार आदर्श नाही. आता म्हणायचं का सर्व हरिराम? आता मीच पै गगन जेवढे जैसे. अहो आम्ही सातवारा आमचंच आहे असं, हा सगळा सातवारा आमचा आहे. वहिवाट तुमची असू शकते, वहिवाट तुमची असू शकते, पण सातवारा पै गगन जेवढे जैसे पवन हो तेवढाची असे सहज हलवल्या वेगळा दिसे हरी गगन. हे माझंच नाव, माझं नाव म्हटलं, माझंच नाव वाद केलं, माझंच नावाचा मला निश्चय करून दिला. ते वस्तू तू आहेस. आता मी सांगितलं, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी 5 तत्व नाही, मी कुठलीच उपाधी नाही. मग मी कोण आहे? मी विश्वभर चैतन्य असणार ते चैतन्य, ते तूच. आता राहिले काय? सोपं काम आहे. काय? बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान. आता काय करायचं? तुम्हाला काहीच करायचं नाही. केला तर घोटाळा होऊ शकतो, केला तर घोटाळा, केला तर निश्चित घोटाळा होतो. त्या ठिकाणी स्थिर राहा, काही करायची गरज नाही. आता किती मोठं काम करून दिले बाबाने. अहो चमडी जरी सोडली, चपल्या जरी बनवल्या आणि बाबांच्या पाया जरी झाल्या घातल्या तरी भेटायचं नाही. केलं उपकार सांगू मी काय, जर नसती मीची ओळख झाली तर अभंगाचा दुसरा जन्म नाही बाबा.
मिनिट आहे माझ्याकडं. वेळेत आपण गाडी चालू केली, वेळेची गाडी नेणार आहे. मी जे कानात पेरलं, आम्ही ऐकलं होतं सगळं, ज्ञानेश्वरी ऐकून ते पारायण पण केली होती, पण एक शब्दाचा उलगडा होत नव्हता. पण बाबांनी जसं बीज कानात पेरलं आणि नैनामध्ये भरायला लागलं आणि मग तुकोबरायांचा अभंग, अभंगाची अंमलबजावणी झाली. अभंगाचा वसा वारसा आपल्याकडे आला. कंठी प्रेम दाठे हृदय प्रगटे, जसं जसं भाव होईल तसं तसं सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. अहो गवळण जरी म्हणली तर मस्त तालासुद्धा गवळण म्हणली जाते, पण गवळणीचा जो भाव होता ते माहिती नव्हता. मला आठवते कंपाळी काजळ डोळ्यात कंपाळी काजळ डोळ्यात लहानपणी पेन्शन जशी ओरडत होतो कळलं नव्हतं. देह हे पंढरी आत्मा तरी तसे संग मन पंढरी गाव निघला. कुठली देव हीच पंढरी, आजपासून वाटत असत ते पंढरी, पण देह हीच पंढरी, आत्मा हाच पांडुरंग आहे. नामाची आवडी तुमचे चरण देख लिया. आता काय झाले, आता मला काही बोलू नका, कारण आम्ही माणसात नाही. कारण काय भावोत्रोत आला, अष्ट सात्विक भावाचा वर्षाव झाला आणि अष्ट सात्विक भावाचा मी ते आहे, मी ते आहे, मी ते आहे या बंगल्यामध्ये, हा शरीर रूपी बंगल्यामध्ये
या शरीररूपी बंगल्यामध्ये बंगला का म्हटला? कबीर म्हणतात इस बंगले 10,000 बीच में पवन का खंभा आवत जानत कोई नहीं देखे सबसे बड़ा अचंबा बंगला या बंगल्यामध्ये 10व्या दर्जापर्यंत आणलं आणि पूर्ण भ्रांती घालवली. ते विश्व उभं असणारं चैतन्य ते वस्तू तो कशी भ्रांती घालवली? 1 मिनिटात सांगतो. 10 गाढवं घेऊन गाढव मालक चालू 10 गाढवं घेऊन चाललो होता. दरबदल त्यांच्या ठिकाणी अशी मुक्कामाच्या ठिकाणी 10 दावे आणि 10 गाढवं होते. 10 दाव्यात चालता चालता एक दावं पडलं. एक दावं पडल्यानंतर गाढवाला 10 गाढवं होते, 9 दावे होते. एका गाढवाला कसं बांधायचं? सगळे कसे शांत होते. 9 गाढवं बांधले कामगारांनी. एक दाव हरवलं होतं. मी असं डायरेक्ट सांगतो तो समजून घ्या. ही कुदिवी असं म्हणते तुम्हाला बंद करायला. आणि 10 दाव्यापैकी 9 दावे पडले होते. एक दाव हरवलं होतं. गाढवाला ना मालकाला बोलवलं. म्हणले दाव पडला आता बांधायचं कसं? म्हणले गाढवच आहे की. गाढवाला काय तुम्ही गाढवाला हसता गाढवाला हे कळलं ना. तुम्हाला असं म्हणायचंय का आम्ही पण त्यातच होतो? आणि मग मालक आला आणि त्या मेकजवळ असा पाय घेऊन ठेवला आणि त्या मेकला आणि पायाला हात लावला आणि निघून गेला. रात्रभर गाढवा असा. कोण होता असं? भ्रांती कुणाला जाते? भ्रांती कुणाला जाते? गाढवाला म्हणल्यावर तुम्ही का हसता? रात्रभर गाढव होता आणि मला सांगा सकाळी उठले, नाश्ता केला, मालक आले, 9 गाढव सोडून पण दिले, 10 तिथंच होत असं. खरं सांगावं बांधलेलं होतं. कसं खरं सांगा बांधलेलं होतं का? कोण? बांधलेलं होतं का गाढव? नव्हतं. मग रात्रभर पाय उचलावं पायाचे होतं. काय झालं असं? पुढे निवडणी जेणे भ्रांती बसून निरसले गुरुवाक्य म्हणत अरे तुला बांधच नाही. मला बांधलं असं गाढवाची काय झाली? गाढवाला भ्रांती झाली. मला बांधलंय. अजिबात गाढवा बांधलेला नव्हता. इथं आल्यावर कळलं गाढवाला. हे गाढव आहे ना मला भेटलं होतं. मग असं म्हणायचं मुक्त होता परी गाढव म्हणत होता मला. पण इथं आल्यानंतर ते बांधलेली गाठ आहे ना सुटली. खरंच भाग्यवान. मला काही जमत नाही. तुम्हाला इकडचं तिकडचं काय सांगितलं का सांगा? सासू सोनाच्या गप्पा काय सांगितले का? कीर्तनात हसून मला दशा करायचं नाही, तुमच्या जीवनाची दशा बिघडवायची नाही. मला काही एकच करायचंय, निश्चय करून द्यायचंय. काय मला त्या बाबांनी निश्चय केलं. त्यांना काही देता नाही आलं. बाबांनी सांगितलं 12 वर्षांनी मी तुझ्या घरी येईल. त्या घरी आल्यानंतर आरती भाकर आणि चटणी तांब्यावर एवढंच मागितलं पाहिजे. तू चुली बशी, तू बस स्वयंपाक करता करता घ्या. तू स्वतःच स्मरण असं चालू ठेव. मी असंच येईल. शेवट जे काही तुमच्या माध्यमातून मला माझ्याकडे आलं होतं पहिल्या दिवसाचे कीर्तन मी तुमच्याच ताटात तुम्हाला खायला घातलं. माझ्या घरचं काहीच नाही. मला काही येत नाही. मला या मी काम करणारा सुद्धा जीव आहे. काही बायकोला विचारा मला थोडा सुद्धा वेळ नाही म्हणत. आता मी 5 वाजता ड्युटीला गेलोय, 3 वाजता घरी येऊन 4 वाजता निघालोय. काय काम आम्ही कीर्तन करणार, प्रवचन करणार. त्यातल्या त्यात
हे लोक जे धावपळ करतात या वयात की गुरुजी 2 वेळा गाडीवर न पडले, मला भेटायला जाता नाही आलं, मीटिंगच्या दिवशी विचारपूस केली, ते तरी सुद्धा पाय वळत काम करतात, विश्वस्त मंडळ सगळे काम करतात, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं चांगलं काम करतात. माझं मला इथं पहिल्या दिवसाची सेवा, पहिल्या दिवसाचा कीर्तनकार बांधिलकीमध्ये असतो, नंतरच घ्यावं लागतं. शेवटच्या दिवसाचं कालापर, आदल्या दिवशी मागणी पर, त्या हिशोबाने संप्रदायाला सांभाळून मी नाम पराभव घेतला. अभंगाला धरून जसंच तसं योग करू नका, याग करू नका, विधी करू नका, तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही. अभंगाचं 3रं चरण आहे, परत जन्माला यावं लागणार आहे म्हणून संतांनी त्याचा त्याग केलाय, तिरस्कार केलाय, काढून टाकले. एकच सोपे साधन, ते साधन म्हणजे तुम्हाला आम्हाला दिले, त्याच्याशी एकरूप राहायला सांगितलं. मी नाही सांगत, तुमच्या बापाचं निरोप सांगतो, एकरूप राहायला सांगितलंय आणि तुम्ही एकरूप राहा. आणि अभंगाचं 4थं चरण, एवढं व्यवस्थित पहिल्या दिवशी सेवा घेतली का घेतली मला नाही माहिती. अशी कल्पना पहिल्या दिवशी लोक कमी येतात, आश्रम पूर्ण करतो. हा नियम आमच्या इथं नाही, तो नियम आमच्या इथं नाहीये, त्यांना माहिती नाही काही. पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. महात्मा परत मी म्हणलो की अजून 10-20 वर्ष असायला पाहिजे तर श्री यशश्री अवधारी ज्ञान ऐश्वर्य वैराग्य, त्यामधला एक भगवंताचा गुण आहे श्री. श्री म्हणजे भगवंत आणि श्रीचे पाय श्रीपाद. हा श्रीपाद निर्गुण श्रीपाद आपला असं असेल. कधीपासून ज्या दिवशी परेच्या पलीकडे घेऊन तुमचा निश्चय केला. आता बाबा 31 डिसेंबर 96 साली कीर्तन झालं होतं डोळ्या स्मरण. आता तरी पुढे हाती उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकाळच्या पायी माझे दंडवत आपला चित्र त्या दिवशी मात्र लागून या पाया विजवितो तुम्हाला. तुम्हाला सांगितलं आणि मला गोटीला घेऊन चला रे बाबा असं त्या जुन्या मंडळीला आग्रह केला. जुन्या मंडळीला एकच विनंती केली बाबांनी की मला आता गोटीला घेऊन चला. बाबांना ते 96 सालचा 31 डिसेंबरचा हा दिवस आठवा जेवणाचा आठवतोय. ते आम्ही त्यावेळेस सेवा कदाचित आम्ही निर्गुण स्वरूपाने असेल, सगुण स्वरूपाने तुम्ही होते आणि सगळ्यांच्या पायाला हात लावून महात्मा सांगतोय आम्ही तुमच्यामध्ये आहे रे बाबा, आम्ही कुठंच गेलो नाही रे बाबा, आम्ही तुमच्यामध्ये आहे बाबा, आम्हाला भेटाल का, आम्ही तुमच्या सोबत आहे, आत्म्याच्या सोबत आहे.
अखंड सोबत आहे. आणि मग ह्यातनं ती गाडी तिथे लावलेली होती. 31 डिसेंबरच्या दिवशी महात्मा आपल्याला निघून गेला. सगळ्यांच्या डोक्यावर हात, कोण पाया पडतोय, कोण डोक्याला, कुणाच्या डोक्यावर हात पडतोय, कोण पाया पडते. बाबा आम्ही खरंच कधी कधी असं वाटतं आमचं भाग्य कमी पडलं, तुमचा डोक्यापर्यंत हात पोचला नाही. आणि ज्यांच्या डोक्यावर हात पोचला ते खरंच भाग्यवान आहेत. ते बाबा झाले, आज बाबाच्या ठिकाणी इथे बसल्यात. आणि मग ह्यातनं महात्मा या रस्त्याने निघून गेला. ते शेवटचा दिवस. श्रीपाद म्हणलं ना, तुम्हाला सांगू का, ज्यांना भेटलं नाही त्यांचा अनुभव सांगतो, ज्यांना भेटलेले त्यांचा नाही, ज्यांना भेटले नाही त्यांचा अनुभव सांगतो. श्रीपाद म्हणलं ना, पुण्यावरनं सोलापूरला जाताना गाडीच्या पाठीमागं श्रीपाद बाबा असं जरी नाव पाहिलं तरी काय होतं? खरं सांगा काय होतं? डोळे भरून येतात. निश्चित माझ्या बाबांचा साधक असत. माझ्या मुलीकडे जाताना रस्त्यात एक श्रीपाद मेडिकल आहे. मी फिरून फिरून 2 वेळा मी तिथे जाऊन विचारलं, तुम्ही बाबांची साधक आहे? काही संबंध आहे? काही संबंध नाही, पण संबंध जोडला. श्रीपाद एक शब्द स्पर्श झालाय. ज्ञानेश्वरी एक शब्द स्पर्श कसा झालाय, ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द स्पर्श कसा झालाय, तसं श्रीपाद एक स्पर्श आहे. नेहमी नेहमी असं वाटतं माझ्यासारखा भिकारी रस्त्यात थांबलेले, कुणी 10 देते, कुणी 5 देते, कुणी फेकून 100 देते. ते भिकारी हात पसरून पुढे उभं आहे. एक महात्मा बस स्टॉपला थांबलेले, त्यांनी खिशात हात घातला, हात खिशात घातला आणि वाटलं त्याच्या खिशात पैसे नसावे. त्या महात्म्याने माझ्यासारख्या भिकाऱ्याचा हात हातात घेतला आणि सांगितलं, बाबा खरं सांगू तरी माझे पैसे मी घरी विसरलो, तुला देण्यासारखं माझ्याकडं आज काहीही नाही रे बाबा. आणि तो भिकारी म्हणतो, बाबा 100 दिलेले देणारे भेटले, 1000 देणारे, 2 रुपये भेटणारे, 5 रुपये भेटणारे भेटले, पण ह्या मार्गात येऊन हातात हात देणारा भेटला नाही बाबा. या बाजूला ज्या वेळेस या त्या वेळेस माझा हातात हात घ्या, माझा हाताती हात घ्या. वाटतं कधी कुठल्या तरी रस्त्याने महात्मा भेटले, कुठल्या तरी रस्त्याने महात्मा भेटत, तुम्हा मला म्हटला निर्गुण स्वरूपाशी येतो. बाकी काही सांगायचं नाही. मी आहे माझे विसरले जयाची अंतःकरण, पार्थाकोची संन्यासी जाण निरंतर. आम्ही संसारी असून सुद्धा, व्यापारी असून सुद्धा पूर्ण संन्यासी आहोत. हे बाबांनी आपल्या व्यासपीठावर सांगितलं. झालेली सेवा, विश्वस्त मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, सगळे कार्यकारी मंडळ, तुम्ही सगळ्यांनी चांगलं बसून ऐकलं. अमोल महाराज, नायकर बाबा, शिवलिंग महाराज, सगळे महात्मा इथे मला साथ दिला. मी ताला सुरात सर असताना सुद्धा बाबांनी सुद्धा सुरात घेतलं. तालात वाजवलं बाबा, तुमचं चरणस्कार स्पर्श करतो. बाबा माझे इथे बसल्यात, बेडकरी बाबा बसल्यात. थोडी डिग्री करून मी बोललो, अहंकार वाटलाच असं, निश्चित वाटला असं, पण मी माझ्या बाबाचं सांगताना थोडा अहंकार घेऊनच बोललो, रिटून बोललो. त्याबद्दल मला क्षमा करा. चुकला असेल तर माझा माफ करा. ज्ञानेश्वर